श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची. श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले यांची ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते. जीवनातील सर्व व्यथा दूर होतात. प्राचीन काळी एक ऋषी होते. त्यांचे नाव होते साबीर. त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते. त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला. माता म्हणाली, जो वर मागायचा असेल तो माग. तुला जितकी धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईल. साक्षात माता लक्ष्मीला आपल्या समोर पाहून मुनिवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला. ते मातेस म्हणाले, माते, मला धनवान बनायचे नाही. माझ्या घरी संतान नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे. त्यांचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली. माता म्हणाली, जर दुसरा कोणी तुझ्या जागी असतं तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडे खूप काही मागून घेतलं असतं. पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेस. मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल, पण मी माझ्या पती विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही, त्यामुळे तेही माझ्या सोबतच राहतील. असे सांगून माता अंतर्धान पावली. त्यानंतर तुळशी रूपात ती साबर ऋषींच्या घरी आली. त्यांच्या घरी कन्या रत्न झाली म्हणून सर्वजण आनंदित होते. ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली. पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागत होतं. ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे. तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली. तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेव तिला म्हणाले, कन्ये, तुला जो वर हवा तो तू माग. तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणे शक्य नाही, पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूड जो दानव कुळात जन्माला आलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूचे अंश आहेत. त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, पण तो खूप सुशील आहे. तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल. अजाणतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झाले होते, त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे. त्याला मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल. हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंखचूड सोबत लग्नासाठी तयार झाली. वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूड आनंदित झाला. त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं. स्वर्गाचे राज्य देखील
त्याने हिसकावून घेतले. त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूडाकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे. त्याच्यामुळे तिच्या पवित्र्याच्या जोरावरती जो यशाच्या शिखरावरती चढत आहे. जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झाले तरच त्याला हरवणे शक्य आहे. तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात. त्यांना सर्व वृत्तांत सांगतात. तेव्हा महादेव म्हणतात, मी जाऊन त्याला समजवतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो. त्याप्रमाणे महादेव शंखचूडला भेटण्यासाठी येतात. ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर. पण शंखचूड तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे. जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर हे सिंहासन घेऊ शकता. तेव्हा महादेवांनी त्याला समजवत सांगितलं की मी महाकाल आहे. तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे. पण शंखचूड मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो. तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात. महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली. पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हते. कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले. पण शंखचूड मात्र कशालाही जुमानत नव्हता. शंखचूड स्वतः लुप्त झाला होता. त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कोणावर केला पाहिजे. शंखचूडच्या या लीलया पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूड हरू शकत नाही. आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जातात. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की त्याची पत्नी पतिव्रता आहे. त्यामुळे तिचं पुण्य ह्याच्या कामात येत आहे. त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे. जोपर्यंत त्याच्या पत्नीचं पवित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही. जर त्याच्या पत्नीचे पवित्र्य भंग झाले तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो. तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता. शंखचूडने सर्वांना वेठीस घेरलेले आहे. सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात. विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले. विष्णूंनी मात्र शंखचूडचे रूप धारण केले. शंखचूड बनून विष्णू महालामध्ये आले. तेथे येऊन ते वृंदाला आवाज देतात. आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते. तेव्हा विष्णुरूपी शंखचूड तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे. हे ऐकून वृंदाला फार आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखचूडला आलिंगन देते. यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात. वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही. पण तिकडे मात्र शंखचूडला
शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते. ह्या संधीचा फायदा घेऊन महादेव आपले त्रिशूळ त्यांच्या दिशेने फेकतात. तेव्हा शंखाचूराचा नाश होतो. जेव्हा शंखाचूराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात. कपटाने माझे पावित्र्य भंग केले म्हणून वृंदाला खूप राग येतो. ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते. तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात. तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही. तुझ्या या शंखचूराच्या उद्धारासाठी मला हे काय करावे लागलं. तुम्ही दोघांना मला शापमुक्त करायचं होतं. तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल. मी शालिग्राम दगड बनेल. माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल. मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील. जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल. देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेल. शंखचूरलाही मी आपल्या सोबतच जागा देईल. तुझ्या पतीच्या हड्ड्यांच्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल. त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल. जिथेही हा शंखध्वनी असेल तेथे मी विराजमान असेल. तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती. आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल. तेथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल. माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील. एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो. जय तुळशी माता. आता याबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. एका गावामध्ये एका घरामध्ये नणंद भावजया राहत होत्या. नंदेचं अजून लग्न झालेलं नव्हतं. ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे. नियमितपणे रोज दिवा लावत असे. पण तिच्या वहिनीला मात्र हे आवडत नसे. जेव्हाही दोघी नणंद भावजयांमध्ये भांडणं होत असे तेव्हा वहिनी तिला म्हणत असे, जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वऱ्हाडाला ही तुळसच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार. तू जेव्हा बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस. काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरले. वहिनीने मात्र म्हणल्याप्रमाणे वऱ्हाडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली. ज्या तुळशीची तिची नणंद पूजा करत असे आणि त्या सर्वांना त्या तुळशीची पाने खाण्यासाठी सांगितली. पण नणंद करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तेथे पंचपक्वान आले. सर्व लोकांनी ते पंचपक्वान आनंदाने पोट भरून खाल्ले. वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजऱ्यांनी बनवलेले दागिने घातले. बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोत्यांचे झाले. इतकेच नव्हे तर तिने तिला कपड्यांच्या जागी तुळशीचे पाने ठेवून दिली होती.
तर ती देखील सुंदर रेशीम कपड्यांमध्ये परिवर्तित झाली. आता जेव्हा नणंद तिच्या सासरी गेली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली. ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोहोचली. तिला खूप आश्चर्य झालं. तिने विचार केला की नंदेचे कपडे, दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिऱ्या ठेवल्या होत्या, पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले. हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म्य लक्षात आले. तिला एक मुलगी होती. तिने तिच्या मुलीला सांगितले की तू तुळशी मातेची सेवा कर. तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणेच चांगले फळ मिळेल. ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडनं तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती. पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं. हळूहळू मुलगी लग्नायोग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं तसंच हिच्यासोबत देखील करेल. त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वऱ्हाडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान्न खायला मिळतील. शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल. असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वऱ्हाडी लोकांसमोर आपटते. पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते. ती पंचपक्वान्नामध्ये बदलत नाही. मंजिरी आणि पाने देखील आपल्या मूळ रूपातच राहतात. त्यातही काही बदल होत नाही. वहिनी वऱ्हाडी लोकांना तुळशीची पाने खायला देते. हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात. वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या दिल्या होत्या. तेव्हा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्यावरती रागवली. अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेश माहेरी बोलवले नव्हते. एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही. तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो. त्यानं ही गोष्ट आपल्या पत्नीस सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एका पिशवीत ज्वारी भरून दिली. हे पाहिल्यावर तो भाऊ खूप दुःखी झाला. तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो का. हा विचार करत करत तो एका गौशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गायीसमोर पलटी मारली. तेव्हा तेथे जवळच उभ्या असलेली एक बाई म्हणाली, अरे तू गायीसमोर हिरे, मोती आणि सोने का टाकत आहेस? हिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो. तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिले तर खरोखरच तिथे हिरे, मोती आणि सोने होते. तेव्हा आनंदाने ते सारं त्याने घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला. खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना पाहून खूप आनंदित झाले. तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या बहिणीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती होऊ दे.
त्यांचं घर देखील सुख, समृद्धी आणि धनधान्यांनी भरू दे. आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सद्बुद्धीवर चालू लागले. ती आपल्या नंदेला खूप मान सन्मान देऊ लागली. वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली. तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि धान्याचे भांडार भरले. घरातील दुःख, दारिद्र्य, कलेश नाहीसे झाले. सर्वजण सुखाने राहू लागले. तर मित्रांनो, ही माहिती, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.